तर मित्रांनो मी हे वैरण घेऊन घराकडे चाललो आहे. मग पुढं बघा ते आबा कसं उठलं आहे. इथं सूर्य पण आहे आणि त्या तिथं आबा उठले. बहुतेक पाऊस आलं तर आलं, नाही तर नाही. बघू काय होतं. तो हे गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मग आज मी सकाळी आज रविवार आहे ना, मग दूध घालायला चालू आहे. मग गवतावर लय बिंदोस्त दहीवर पडले ना, मग ते कसं आहे चला तुम्हाला दाखवतो. मी तर अनवाणी पायानं चालू आहे, कारण चप्पल तर चालत नाही. सगळं भिजतं चप्पल, पण थोडं रोज पण आहे, चिखल पण आहे. मग चप्पल चालत नाही, त्यामुळं असं चालावं लागतं. थांबा, पुढं लय गवत आहे. त्या गवतावर तर सकाळी असं जावंच वाटत नाही. छोड़ा को तरत न केला ಮತ್ತೆ ಸತವಳಿಗೆ ನೋಡ್ತಾರೆ ಬೈ ನಮ್ಮಡ ನಾವ ಅದು ಯಾಕೆ ಹೇಳಲಾಗದು ಅದೊಂದು ಪಾತ್ರ तर मित्रांनो दूध घातलंय. मग आता स्वच्छ किटली जाऊन घरी निघूया. तर मित्रांनो मी हे वैरण घेऊन घराकडे चाललोय. मग पुढं बघा ते आबा कसं उठलंय. इथं सूर्य पण आहे आणि त्या तिथं आबा उठले. बहुतेक पाऊस आलं तर आलं, नाही तर नाही. बघू काय होतं. तर मित्रांनो बघा असं कांदा घेऊन चालू आहे, कारण इकडं चिखल आहे म्हणून घरी येत नाही. तर आता मित्रांनो घरी आलो आहे. गाजर तिथं टाकलं घरापुढे. पूर्ण तिथून आणूस तर घामेजून गेलो बाबा. सगळं बघा, हे पाला पाचवा सगळं टी शर्ट घाण झाली. सगळं ते असं टोचलं आहे मानेवर. गाजवताला आहे ते. काय मराठीमध्ये काय म्हणतात त्याला, कन्नडमध्ये सुंक म्हणतात. सुंका ते असतं तो. मग मराठीमध्ये काय म्हणतात माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर नक्की सांगा. आता स्वच्छ हातपाय धुया. मग तुम्हाला भेटतो स्वच्छ हातपाय फेस झाल्यानंतर. पुढं बघा वातावरण कसं झालंय. फुल आभाळ आलं. रात्री पाऊस पडला तर पडलं. आणि तिथं बघा थोडं दिसायला सूर्य. इकडं बघ, इकडं सगळं क्लिअर आहे. इकडंच थोडं आभाळ आहे. बघू रात्री पाऊस पडला तर तुम्हाला दाखवतो. तो हे गाईज मग फ्रेश झालो आहे. मग
गाई म्हणजे म्हशी मम्मी पेली आणि गाय पप्पानी पेरली ती. मग फक्त आता डेअरीला दूध घालून यायचं आहे. मग काल तुम्हाला दाखवलो, दररोज तेच दाखवतो, दूध घालणं, दूध काढणं, डेअरी. मग आज मी दाखवत नाही, इथंच ब्लॉग एंड करणार आहे. आणि